नमस्कार मित्रांनो, नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 11 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी आपण नवनाथांचा श्लोक आधी म्हणणार आहोत आणि त्यानंतरच अध्यायाला सुरुवात करणार आहोत. गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अडभंग कानीफ मच्छिंद्र द्या चौरंगी रेवानक भर्तरी सज्ञाम भ्यूमां बभूर्व नवनाथ सिद्धा. अध्यायाला सुरुवात करूयात. बद्रिकाश्रम क्षेत्री येताच त्या गुरु शिष्यांनी शिवालयात प्रवेश केला आणि भगवान शंकरांचा मोठ्याने जय जयकार करून साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर दोन्ही हात जोडून दोघांनीही ईश्वराची स्तुती केली. म्हणाले की हे त्रिशूळधारी ईश्वरा, हे अपर्णावरणा, तू पंचानन असून तूच त्रिपुरासुराचा वध केलास. रुंडमाळा आणि चिता भस्म धारण केल्यामुळे तुझे दिव्य तेज अधिकच उजळून निघाले आहे. हे आदिमूर्ती दिगंबरा, तू आपल्या भक्तांचे सदैव रक्षण करतोस. तुझ्या हातात नरकपाळ असून चंद्रामुळे तुझा भालप्रदेश प्रकाशमान झालेला आहे. तूच आमच्यासारख्या दिनांचा दासांचा कैवारी आहेस. भिक्षा मागणे हा तर तुझा आवडता छंद आहे. हे करुणालया, तुझ्यामुळेच तुझ्या दासांना रामनामाचे महत्त्व कळते आणि तुझ्या कृपेने त्यांचा उद्धारही होतो. सर्व विद्या आणि सर्व शक्ती यांचे अधिपती म्हणून प्रख्यात असलेले तुझे दोन्ही पुत्र गजानन आणि कार्तिकेय यांना मांडीवर घेऊन पार्वतीसह तू धन्य झाला आहेस. ज्यांच्या दर्शनाने पापांचे पर्वत भस्मसात होतात आणि त्या तुझी आम्ही काय स्तुती करावी. त्यांची भावपूर्ण स्तुती ऐकून प्रसन्न झालेले भगवान श्री शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी नाथांना दृढ आलिंगन दिले आणि आदराने आपल्याजवळ बसवून क्षेमकुशल विचारले. शंकरांनी गोरक्षनाथांनाही आपल्याजवळ घेतले आणि त्याच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरून म्हणाले की बाळ, तू हरिनारायणांचा अवतार आहेस हे मला ठाऊक आहे बरं. त्यानंतर नाथांकडे पाहून ते म्हणाले की मच्छिंद्रनाथ, तुम्ही याला योगदीक्षा दिली आहे, त्यामुळे हा तुमचाच पुत्र आहे. हा सर्व जगाचा उद्धार करेल, यात काही शंका नाही. कनकगिरी गावात तुम्ही याच्याकडून अभ्यास करून समस्त दैवते साध्य करून घेतली. त्यावेळी श्रीराम, नृसिंह, सूर्य, हनुमंत, कालिका आदी वीरांसह अष्टभैरवांनाही पाचारण केले होते. त्यावेळी मी सुद्धा तेथे आलो होतो. तेव्हापासूनच मी यांना ओळखत आहे. तुम्ही यांच्याकडून सर्व प्रकारच्या विद्यांचा अभ्यास करून घेतला आहे, तरीसुद्धा त्यांचा विशेष उपयोग होणार नाही. तपश्चर्येशिवाय त्यांना विशेष धार येणार नाही. पाण्या वाचून वृक्ष जसा निस्तेज दिसतो, वृक्षा वाचून गाय जसे भकास वाटते, प्रवाहाशिवाय नदीचे पात्र जसे वृक्ष वाटते, नक्षत्रांशिवाय रात्र जशी भयान वाटते, नाकाशिवाय मूग जसे कुरूप दिसते, त्याप्रमाणे तपस्साधनेशिवाय कोणतेही ज्ञान नेभळे वाटते. त्याची अवस्था भुकेने गलित गात्र झालेल्या मनुष्याप्रमाणे असते. तस्मात याने तप केले पाहिजे. म्हणून तुम्ही याला इथे तपश्चर्येस बसवा, जेणेकरून यांची सर्व विद्या प्रज्वलित होईल आणि तिचे सार्थक होईल. पहा श्रोत्यो, भगवान शंकरांनी मच्छनाथांना काय सांगितले आहे की गोरक्षनाथांना आता तुम्ही भरपूर जरी विद्या दिल्या असल्या तरी तपस्साधनेशिवाय त्या सर्व निष्फळ आहेत. त्यामुळे आता इथे गोरक्षनाथांना तपश्चर्येला बसवायचे आहे. भगवान शंकरांची सूचना मच्छनाथांनी तत्काळ मान्य केली खरी, पण गोरक्षनाथ वयाने लहान असल्यामुळे त्यांना तपश्चर्येचे क्लेश सहन होणार नाही या विचारांनी त्यांच्या मनात काळजी उत्पन्न झाली. तेव्हा त्यांची मनोवस्था जाणलेल्या शंकरांनी त्यांना उत्तर दिले की मच्छनाथा, अरे तुझा वरदहस्त त्याच्या डोक्यावर असताना तू स्वतः चिंतित होतोस, याला काय म्हणावे. आता मी काय सांगतो ते ऐक. पहिली गोष्ट म्हणजे तुझे पाठबळ असल्यामुळे याला तीव्र तपाची पीडा होणार नाही, आणि दुसरी म्हणजे मी ती स्वतः जातीने त्याच्याकडे लक्ष ठेवील, तेव्हा तू निश्चिंत हो. बघा, भगवान शंकरांनी मच्छनाथांच्या मनातल्या शंका देखील इथे घालवलेल्या आहेत. शंकरांनी तसा शब्द दिल्यामुळे मच्छनाथांची काळजी कुठल्या कुठे पळून गेली. जन्मांधाला दृष्टी प्राप्त झाल्यावर जसा अत्यानंद होईल तसं मच्छनाथांना आनंद झालेला आहे. गोरक्षनाथ आणि श्री शंकर एकाच आश्रमात राहणार, मग प्रश्नच नाही. आज त्यांची सर्व चिंताच मिटली. ज्या उद्देशाने ते इथवर आले होते त्याच हेतू भगवान शंकरांनी गोरक्षनाथांचा अंगीकार केल्याने सफल झाला होता. मच्छनाथांनी गोरक्षनाथांना शंकरांच्या स्वाधीन केले. त्यानंतर काही दिवस तेथे वास्तव्य करून उत्तम मास, उत्तम दिवस, उत्तम नक्षत्र, ग्रहबळ यांचा नीट अभ्यास करून एका शुभ मुहूर्तावर नाथांनी गोरक्षनाथांना तपश्चर्येला बसवले. लोखंडाच्या काट्यावर पायाचा अंगठा ठेवून गोरक्ष उभ्याने तप करू लागले. कधी फळे, मुळे, पाला तर कधी केवळ वायुभक्षण करून सूर्याकडे अक्षय दृष्टी ठेवून आपला लाडका शिष्य तपश्चर्येत मग्न झाला आहे असे पाहून नाथांना मनोमन आनंद वाटला. त्यानंतर गोरक्षनाथ मी एका तपाने परत येईल असे आश्वासन करून ते भगवान शंकरांची आज्ञा घेऊन तीर्थभ्रमणार्थ निघून गेले. पहा मित्रांनो, एक तप म्हणजेच 12 वर्ष.
मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना आश्वासन दिले की मी आता 12 वर्षानंतर इथे परत येईल. त्यांना शब्द दिल्याप्रमाणे भगवान शंकरांनी गोरक्षनाथांच्या मागे पुढे राहून सदोदित त्यांची काळजी घेतली व त्यांची तपस्साधना विघ्नहीन सिद्धीस जावी म्हणून विशेष खबरदारी घेऊन त्यांना मदत करत राहिले. तो आता आपण यामधलाच पुढचा टप्पा पाहणार आहोत. आता मच्छिंद्रनाथांचे श्रीराज्यात गमन. जसे की आपण मागे पाहिले की मच्छिंद्रनाथांनी हनुमानरायांना वचन दिलेले आहे की मी श्रीराज्यात जाणार आहे. त्याचीच आता आपण कथा पुढे जाणून घेणार आहोत. आपला शिष्य गोरक्षनाथ यांना आदिनाथांच्या म्हणजेच भगवान शंकरांच्या हवाली करून मच्छिंद्रनाथ तीर्थाटनाला निघाले. गया, प्रयाग, काशी, अवंतिका. अवंतिका म्हणजे आपल्या लक्षात येईल की उज्जैन महाकालचं जे ठिकाण आहे त्यालाच पूर्वी अवंतिका म्हणायचे. लक्षात घ्या मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, माहिती असल्या पाहिजेत. मिथिला, मथुरा, काश्मीर, अयोध्या, द्वारका, महाकाळेश्वर, सोमनाथ, ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, औंढा नागनाथ, पंढरपूर, भगवतीची 14 पीठे, कार्तिक स्वामी, शेषाद्री, मल्लिकार्जुन अशा अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देत भगीरथीसारख्या पवित्र नद्यांची स्नाने करीत ते नाथ पुन्हा एकदा सेतुबंध रामेश्वराला गेले. रामेश्वर आपल्याला माहितीच आहे. सेतुबंध क्षेत्री त्यांनी मारुतींची भेट घेऊन त्यांना आदराने नमस्कार केला. त्यांना आलेले पाहून मारुतीरायांना अत्यानंद झाला. त्यांनी नाथांना हृदयाशी कवटाळले आणि त्यांना स्वतःपाशी बसून म्हणाले की हे महान प्रतापी नाथा, आज तुम्ही इकडे कसं काय वळाले? तुमच्या आणि माझ्या भेटीला आज बरोबर 24 वर्ष होत आली, तेव्हा आज मोठी पर्वणीच आहे असे मला वाटते. आळशावरी गंगा आली या उक्तीप्रमाणे आज सुखच तुमचे दर्शन झाले. त्यानंतर त्यांनी त्यांचे उत्तम प्रकारे आदरातिथ्य केले. आपल्या स्वागताने नाथांना बरे वाटले हे लक्षात येताच मुख्य विषयाला हात घालीत मारुती म्हणाले की हे सुदृदयी सख्या, गेली 24 वर्षे मी तुमच्याच वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. तुमची वाट बघता बघता माझे डोळे शिनले, पण आज तुमच्या येण्याने ती साधना पूर्ण झाली असे मला वाटते. माझ्या मनातील कामनारूपी नदीत मी गटांगळ्या खात असताना तुम्ही मला तारुण्याचे वचन दिले असूनही तुम्ही काठावर उभं राहून केवळ बघ्याची भूमिका घेत आहात, हे काही खरं नाही. अशाने माझी पीडा कशी दूर होईल बरं? मला श्रीराज्यात जाण्याचे वचन देऊन तुम्ही निघून गेले, पण अद्यापपर्यंत तुम्ही तिकडे फिरकलेही नाही. याला काय म्हणावं? तेव्हा कृपा करून तिकडे जा. श्रीराज्याची स्वामिनी मैनाकिनी हिला मच्छिंद्रनाथ येथे येऊन तुझी रतिसुखाची इच्छा पूर्ण करतील असे मी वचन दिले आहे, ते तुम्ही जाणता आणि तुम्ही मला तसे करण्याबद्दल आश्वासनही दिले आहे. तेव्हा आता विलंब कशाला? तुम्ही श्रीराज्यात गेलात म्हणजे आपण दोघेही आपल्या वचनांतून मुक्त होऊ. मारुतीरायांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतल्यावर मच्छिंद्रनाथांनी तेथे जाण्यास तात्काळ होकार दर्शवला. त्यांच्या संमतीने मारुतींच्या मनातील रुखरुख संपली. त्यानंतर पुढील 3 दिवस एकमेकांच्या सानिध्यात घालवून ते दोघेही श्रीराज्याच्या दिशेने निघाले. वाटेत ठिकठिकाणी मुक्काम करीत नानाविध तीर्थांना भेटी देत गौड बंगाल प्रांतावरून ते थेट श्रीराज्यात गेले. श्रीराज्याची राणी मैनाकिनी सुंदर, पुण्यशील आणि ज्ञानसंपन्न होती. अमर्याद वैभवाची ती एकमेव मालकीन होती. तिच्याकडे हत्ती, घोडे, उंट, रथ यासारखे मौल्यवान धातू, हिरे, मोती यांनी खच्चून भरलेला जवाहीरखाना होता. त्यांच्या पदरी घोडदौड आणि पायदळ सैन्य किती होते हे सांगताच येत नाही. त्यांचे मंत्री, प्रधान, कारभारी, दिवाणजी हे चतुर, ज्ञानी आणि व्यवहार कुशल होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या राज्यातील सर्व व्यवहार स्त्रियाच पाहत असत. त्या राज्यात नावालाही पुरुष नव्हता. मच्छिंद्रनाथ व मारुतीरायांनी श्रीराज्यात प्रवेश केला आणि राजवाड्यात प्रवेश करून राणीला आपण आल्याचे वृत्त कळवले. निरोप मिळताच आनंदलेली मैनाकिनी स्वतः त्यांना सामोरी गेली. तिने त्यांना आदरपूर्वक आपल्या महालात आणले आणि बसायला सुवर्णाची आसने देऊन दोघांनींचीही षोडशोपचारे पूजा केली. त्यानंतर नम्रपणे हात जोडून ती मारुतीरायांना म्हणाली की हे कपिश्रेष्ठा, आज आपल्या दर्शनाने मी धन्य झाले. कृपा करून आपल्या समवेत जे अतिथी आले आहेत त्यांचा परिचय द्या. तिला उत्तर देताना मारुती म्हणाले की हे राणी, तू आजपर्यंत जे तप केलेस त्याचे तुला फळ द्यावे या उद्देशानेच मी या ठिकाणी आलो आहे. मागे मी तुला मच्छिंद्रनाथांची भेट करून देण्याचे वरदान दिले होते, त्यानुसार आज मी स्वतः त्यांना बरोबर घेऊनच येथे आलो आहे. पार्वतीने शंकरांची सेवा केली, शचीने इंद्रांची सेवा केली, त्याप्रमाणे तू सुद्धा या मच्छिंद्रनाथांची सेवा कर. यांच्या कृपेने तुला सर्व प्रकारचे सौख्य प्राप्त होईल. तू यांच्यापासून तुझी इच्छा पूर्ण करून घे. इतके सांगून झाल्यावर मारुती शांतपणे बसून राहिले. मैनाकिनीला त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजायला वेळ लागला नाही. तिच्या मनात आनंदाचे कारंजे उठले. राणींच्या आग्रहास्तव मारुती 3 दिवस तेथे राहिले आणि तेथून पुन्हा सेतुबंध रामेश्वराला परतून रामचिंतनात मग्न झाले. यावेळी मारुतीच्या मनावरील मोठे दडपण नष्ट झाले होते. मारुतीला शब्द दिल्याप्रमाणे मच्छिंद्र मात्र श्रीराज्यातच राहिले. मच्छिंद्रनाथांना राजसौख्य प्राप्त झाल्यामुळे ते विषय सुखात रममाण झाले.
गळ्यात मोत्याचे कंठे, हातात सलकडी, बोटात नाना प्रकारच्या अंगठ्या, कानात कुंडले व भरजरी वस्त्र परिधान करून सर्वांची सेवा घेऊ लागले. शेकडो दासी त्यांच्या दिमतीला सदैव तत्पर असत. राणीने त्यांच्या व्यवस्थेत कोणतीही उणीव ठेवली नव्हती. द्यूतासारखे खेळ, विनोदपर, थट्टा मस्करी, करमणुकीची विविध साधने यांच्या योगाने सर्व दासीनाथांना रिझवत वैदज्ञ, रसज्ञ, नाटककार, कवी, लेखक, शास्त्री, ज्योतिषी, धनुर्धर आदी मंडळी आपले कौशल्य दाखवून त्यांना आनंद देत. या सर्व गोष्टींमुळे मैनाकिनीचे राज्य हा एक महान सुखसागर असून त्यात आपण म्हणजे मुक्तपणे विहार करणारे मासे आहोत असे त्यांना वाटू लागले. त्यात भर पडली ती राणीच्या अंग सुखाच्या अनुभवाची. अशा प्रकारे सुख उपभोगात बराच काळ गेल्यावर राणी मैनाकिनी गरोदर झाली. यथावकाश राणी प्रसूत होऊन तिने सूर्यासारख्या तेजस्वी पुत्रास जन्म दिला. 12 दिवसांनी मोठ्या थाटाने बारसे करून त्या मुलाचे नाव मीननाथ असे ठेवण्यात आले. पुत्र उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी अपार दान धर्म करून सर्वांना सुखी केले. शुक्ल पक्षातील इंदूप्रमाणे मीननाथ वाढू लागले. त्याच्या बाललीला पाहून मच्छिंद्र व मैनाकिनी दोघांच्याही आनंदाला उधाण आले. तो श्रोते, आपण आता यामधील दुसरा टप्पा पाहणार आहोत, जालिंदरनाथांची जन्मकथा. मच्छिंद्रनाथांना श्रीराज्यात जाऊन जवळजवळ 3 वर्षे होत आली. मैनाकिनीची साथसंगत, मीननाथाचे कोडकौतुक आणि सुखसाधनांचा उपभोग यामुळे दिवस अगदी आरामात चालले होते. त्याचवेळी इकडे हस्तिनापुरात काय घडत होते ते पाहू. हस्तिनापुरात जन्मेजय राजाचा 7वा वंशज जो बृहद्रवा तो राज्य करत होता. या वेळेपर्यंत कलियुगाला आता प्रारंभ होऊन 2700 वर्षे होऊन गेली होती. एकदा बृहद्रवाच्या मनात सोमयाग करण्याचा विचार आला. त्याप्रमाणे ब्राह्मणांना आमंत्रणे धाडून त्याचे यज्ञ त्यांनी आरंभ केला. यज्ञाच्या 1 वर्ष कालखंडात आहुती आणि तुपाचे भक्षण करून दाहक मूर्ती अग्नी अतिशय पुष्ट झाला. 1 वर्षाने पूर्णाहुती होऊन यज्ञकार्य संपन्न झाले. पूर्वी शंकरांनी आपला 3रा डोळा उघडून त्यांच्या अग्नीत मदनाला जाळून टाकले होते. तोच मदन अग्नीच्या उदरात वाढत होता. 9 नारायणांपैकी अंतरिक्षाने त्यात संचार केला. यज्ञप्रसंगी हाच तेजस्वी गर्भ अग्नीने कुंडात टाकून दिला. पूर्णाहुती झाल्यावर राजाच्या आज्ञेवरून यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणांनी कुंडात हात घातला. तेव्हा रक्षा काढत असताना त्यांच्या हाताला एक लहान बालक लागले. बाहेर काढताच तो लहानगा शिशू रडू लागला. राजाचा मुख्य पुरोहित महाज्ञानी होता. त्याने ताबडतोब त्याला उचलले आणि राजाकडे जाऊन सर्व घटना सविस्तर सांगितली. राखेने माखलेल्या त्या प्रसादी बालकाचे दिव्य तेज पाहून राजाला अपार आनंद झाला. समुद्रसमयी निघालेले रत्न पाहून जसा देवांना हर्ष झाला, कचाला संजीवनी विद्या आत्मसात करून आलेला पाहता सचिपती इंद्राला जसा आनंद झाला, वा कौशल्याच्या कुशीत पोहडलेल्या श्रीरामांना पाहून दशरथ जसा आनंदाने डोलू लागला, त्याप्रमाणे बृहद्रव्याची अवस्थाही काहीशी झाली होती. त्याने त्या बालकास आपल्याकडे घेतले आणि हृदयाशी कवटाळून तो प्रेमाने त्याची मुके घेऊ लागला. पूर्णचंद्राच्या दर्शनाने सागराला प्रेमाचे भरते यावे, तद्वत राजाचे मनही प्रेमाने उचंबळू लागले. तो बालक साक्षात मदनाचाच अवतार आहे असे वाटून तो वारंवार त्याचे मुख कुरवाळू लागला. त्याच्या दर्शनाने तो इतका मोहित झाला की त्याचे मनच भरेना. त्याच्या दिव्य आणि तेजपुंज शरीराकडे पाहून शेकडो विजांनी त्याला वेढले आहे की काय असेच वाटत होते. त्यानंतर बृहद्रवा बालकास घेऊन अंतपुरात गेला. त्याची पत्नी सुलोचना अत्यंत सुशील होती. तिचे लावण्य पाहता ती स्वर्गलोकीची कुणी अप्सराच आहे असे वाटे. तिच्याकडे दृष्टी जाता कुरुकुलास तारण्यासाठी साक्षात देवी भगवती वा लक्ष्मी, पार्वती, सरस्वती यापैकी कोणीतरी पृथ्वीवर अवतरली आहे असे वाटावे. राजाच्या हातातील बालक पाहून सुलोचना ही सुखावली. तिने विचारले, स्वामी सूर्याशी साम्य पावणारा असा हा मुलगा कोणाचा आहे बरं? राजा म्हणाला, प्रिये, यज्ञकुंडातील राग काढताना हा बालक सापडला असून आपण केलेल्या यज्ञामुळे प्रसन्न झालेल्या अग्निनारायणांनी आपल्याला हा प्रसाद दिला आहे. आपला पुत्र मीनकेत, त्याच्या जोडीला आणखी हा एक असे समज. हा अयोनी संभव असून कोणीतरी अवतारी पुरुष आहे असे मला वाटते. ईश्वरी कृपेने याची प्राप्ती झाली हे मी आपले भाग्य समजतो. बाळाच्या दिव्य रूपाने राणी आधीच मोहित झाली होती. त्यातच राजाने त्याच्याविषयीची हकीकत सांगताच तिला प्रेमाचे भरते आले. दुसऱ्या क्षणी तिने त्याला आपल्या हृदयाशी कवटाळले आणि स्नेहाने त्यास दुग्धपान करविले. त्यानंतर नाहू घालून तिने त्याला आपल्या मांडीवर झोपवले. राजाने पुत्रप्राप्तीच्या निमित्ताने अपूर्व सोहळा केला. 12व्या दिवशी अनेक सुवासिनींना बोलावून बाळाला पाळण्यात घातले. यज्ञकुंडातील अग्नी प्रसन्न होऊन आपल्या ज्वाळांतूनच त्याला उत्पन्न केले म्हणून त्याचे नाव ज्वालाधर म्हणजेच जालंधर ठेवण्यात आले. राजपुत्राच्या नावाचा पुकारा करून गावोगावी साखर वाटण्यात आली. त्या आनंद उत्सवास राजाने गोरगरीब याचक ब्राह्मण मंडळी यांना अपार धन वाटले. जालंधरांना सांभाळण्यासाठी बृहद्रव्याने अनेक सेवकांची नियुक्ती केली. दिवस दिवामासाने
दिसा मासाने बाळ जालंधर मोठा होऊ लागला. त्याच्या बाळलीला पाहून राजा राणीच्या सौख्यास पारावार राहिला नाही. पुढे त्याने 8व्या वर्षात पदार्पण करताच राजाने एका शुभमुहूर्तावर त्याच्या मौजी बंधन विधी करून त्याला यज्ञोपवीत घातले. कालांतराने राजाच्या मनात जालिंदराच्या विवाहाचे विचार येऊ लागले. या संदर्भात त्याने आपला पुरोहित व मंत्र्यांचा परामर्श घेतला. विचार पक्का झाल्यावर त्याने आपल्या विश्वासातल्या धुर्मणी नावाच्या प्रधानास राजपुरोहितास सुयोग्य वधू शोधण्यासाठी देशांतरास पाठवले. राजाच्या आज्ञेनुसार मंत्री आणि पुरोहित ठिकठिकाणी जाऊन जालिंदरासाठी सुंदर, सुलक्षणी आणि गुणवंत वधूचा शोध घेऊ लागले. एके दिवशी आपल्या आईच्या मांडीवर बसून गप्पा गोष्टी करत असताना जालिंदरनाथांनी सहज विचारले की, आई, बरेच दिवस झाले आपला धुर्मणी नावाचा मंत्री व पुरोहित काका कुठे दिसत नाहीत. त्यांना उत्तर देताना राणी सुलोचना म्हणाली की, बाळ, महाराजांनी त्यांना तुझ्यासाठी बायको शोधायला पाठवले आहे. ते ऐकून त्यांची जिज्ञासा वाढली. त्यांनी प्रश्न केला, आई, बायको म्हणजे काय ग? ती कशी असते? जालिंदरांचा निरागस प्रश्न ऐकून सुलोचनाला खूप कौतुक वाटले. ती म्हणाली, अरे, मी नाही का? सर्व बायका अशाच असतात बरं. आईने सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवूनच ते खेळण्यासाठी निघून गेले. मैदानामध्ये खेळत असताना त्यांनी आपल्या सवंगड्यांना तोच प्रश्न केला. म्हणाला, मित्रांनो, माझे आईवडील माझ्यासाठी बायको आणणार आहेत, तेव्हा बायको कशासाठी करतात ते तुम्ही सांगाल काय? त्यांचे अज्ञान पाहून इतरांना फार आश्चर्य वाटले. तरी त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मूर्खा, बायको कोणाला म्हणतात तेही तुला ठाऊक नाही. याचा अर्थ तू किती अडाणी आहेस. अरे, आजपर्यंत तू स्त्रियांना पाहिले नाहीस काय? बायको तशीच असते. बायकोशिवाय प्रपंच होत नाही. संसार करायचा तर बायको ही हवीच. त्यानंतर स्वतःच्या शिष्णाकडे निर्देश करून तो जालिंदरास म्हणाला की, प्रपंचात याचं समाधान महत्त्वाचं. सवंगड्यांचे बोल ऐकून जालिंदरनाथांना धक्का बसला. त्यांच्या मनातून प्रपंचाचा विचार निघून गेला. ते मनाशी विचार करू लागले, जग हे किती अधम आहे आणि लोकसुद्धा किती घाणेरडे आचरण कसे करतात. जेथून उत्पन्न व्हायचे त्याचाच भोग घेतात. शी, आपण मात्र असे दुष्कृत्य कदापि करायचे नाही. वास्तविक खेळायला जाताना सर्व बायका माझ्यासारख्याच असतात. हे त्याच्या आईचे वाक्य त्याच्या मनात घुमत होते. त्यांचा भावार्थ लक्षात न घेता त्यांनी शब्दांना महत्त्व दिले आणि जगातील सर्व स्त्रियांबद्दल मातृभाव धारण करून अरण्यात जाण्याचा निश्चय केला. विचार पक्का होताच ते लागलीच अरण्याच्या दिशेने निघाले. इकडे दराखोऱ्यातून वणवण करीत जालिंदरनाथ पुढे जात राहिले. चालता चालता रात्र फार झाली आणि दाट अंधारामुळे पुढे काही दिसेना. तेव्हा जालिंदरनाथांनी तेथे मुक्काम करायचे ठरवले. एका ठिकाणी त्यांनी गवताळ भूमी पाहून सरळ अंग टाकून दिले. दिवसभराच्या परिश्रमामुळे ते तात्काळ झोपी गेले. त्याच रात्री मध्यानीस एक विपरीत घटना घडली. अरण्यात अचानक वणवा पेटला. बघता बघता त्याने उग्र रूप धारण केले. महाप्रचंड वृक्ष, वेली, गवतपाला, पशु पक्षी भक्षण करत तो अग्निनारायण जालिंदरांच्या अगदी निकट आला. भूमीवर आपलेच बाळ फुरंगटून झोपलेले आहे हे लक्षात येताच ते सौम्य झाले. त्यावेळी यांना राजवाड्यात सोडले असताना हा अचानक इकडे अरण्यात कसा, अशा प्रश्नाने ते चिंतामग्न झाले. कोण? श्रोतेहो, अग्नी. अग्नीचाच पुत्र जालिंदर आहे, जो आपल्याला यज्ञात भेटलेला आहे, तुम्हाला सांगितलंच आहे. त्यांनी जालिंदरनाथांना उठवले आणि प्रेमाने आपल्या मांडीवर बसून त्यांना तेथे येण्याचे कारण विचारले. कोणी अनोळखी व्यक्ती आपल्याला मांडीवर घेऊन विचारपूस करीत आहे हे लक्षात येताच जालिंदर सावध झाले आणि उलट पक्षी त्यांनीच अग्नीला तुम्ही कोण, कुठले म्हणून विचारले. तेव्हा अग्नी म्हणाले, बाळ, तू माझाच मुलगा आहे आणि सत्य सांगायचं तर तुझी आई आणि बाप दोन्ही मीच आहे. यावर जालिंदराने तुम्ही माझे आईबाप कसे, असा प्रश्न विचारताच अग्नीला मोठे कौतुक वाटले. त्याने त्याला त्याच्या जन्माची सर्व हकीकत सांगितली. नगरवेशीवरील द्वाररक्षकांनी त्यांना पाहिले खरे, पण तो राजपुत्र असल्याने तू कुठे जातोस असे विचारण्याचे धाडसही त्यांनी झाले नाही. त्यांनी अटकाव न करता त्यांना पुढे जाऊ दिले. पण त्याच वेळी दुसऱ्या एका दूताकरवी ही गोष्ट ताबडतोब राजाला कळविण्याची व्यवस्था केली. हे ऐकताच राजा घाबरला. जालिंदरांचा शोध घेण्यासाठी तो स्वतः निघाला. जालिंदरांना त्याची खात्री होती म्हणून नगर वेस सोडल्यावर काही अंतर हमरस्त्याने गेल्यावर त्यांना सरळ आडवाट धरली. त्या वाटेने तो किर्र अरण्यात घुसला. वृक्षांची दाटी आणि काटेरी जाळ्या यामुळे अथक शोध घेऊनही दूतांना त्याचा पत्ता लागला नाही. जालिंदरही चपळाई करून एका पर्वत कपरीत शिरले आणि तेथून उत्तर दिशेला गेले. सर्वांनी मिळून तो परिसर अक्षरशः पिंजून काढला, पण व्यर्थ. अमावस्येच्या दिवशी चंद्राचा शोध लागत नाही. त्याप्रमाणे जालिंदरांचाही लोप झालेला पाहून थकलेले भागलेले सर्वजण निराश मनाने नगरात परतले. पुत्रयोगाने सुलोचना आक्रोश करू लागली तेव्हा तिचे सांत्वन करण्याचे सोडून बृहद्रवही शोक करू लागला. ती उभयंता त्याच्या बाललीला, त्याचे गुण आठवून रडू लागली. त्यांची शोकाकुल अवस्था पाहून आप्त मित्र, प्रधान, मंत्रीगण अशी सर्व मंडळी त्यांची समजूत घालू लागली. म्हणाली, महाराज, जालिंदर हा कोणी सामान्य पुत्र नाही. तो
तो साक्षात अग्नीचा प्रसाद आहे, अयोनी संभव आहे, तेव्हा तो कुठेही असला तरी त्याला धोका होणार नाही याची खात्री बाळगा. ही तुमच्या धैर्याची कसोटी आहे. जे विधिलिखित आहे ते घडल्याशिवाय राहत नाही आणि जे घडतं ते सर्व चांगल्यासाठीच. आम्ही तर त्याला हुडकून काढूच, पण यदा कदाचित ते शक्य झालं नाही तरी आज ना उद्या केव्हा ना केव्हा तो परत आल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे नाना प्रकारे युक्तिप्रयुक्तीने त्यांनी त्या शोकाकुल मातापित्यांचं सांत्वन केलं. राजाने ही नशिबावर हवाला ठेवून प्राप्त स्थितीचा स्वीकार करून रडणाऱ्या मनास आवर घातला. तर अशा प्रकारे श्रोते हो, श्री नवनाथ भक्तिसारचा अध्याय 11वा इथे समाप्त झालेला आहे. पुढील अध्यायात आपण पाहूयात की आता जालंधरनाथांना वरप्राप्ती कशी होणार आहे. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.